उतरला, इथं जो भाव उतरला तो भाव तिकडे खाली करायचा बस. कमीचा आमच्याकडे विषय नाही. याच्यावर आम्ही 20 रुपये कमी घेतो. कालच्या ना आजच्या बाजारभावात काय का बरं बदल झाला? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे स्वागत करतो आपल्या फार्मसेटच्या यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकच्या पेजवरती. तर मित्रांनो, आज बघू शकता 5 ऑगस्ट तारीख आहे. आवक बऱ्यापैकी आलेली आहे. आज मालाला थोडा उठाव कालच्यापेक्षा थोडा कमी बघायला मिळतोय आपल्याला. तर उठाव किती, बाजारभाव किती चालू आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण लाईव्ह बाजारभाव दाखवणार आहे. त्याच्यामुळं काय परिस्थिती आहे आजची, टोमॅटो प्लॉटची, नवीन माल येत आहे, कशा प्रकारचे माल येत आहे मित्रांनो, आर्यमान, शाहूचे. तर जाणून घेऊ. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचा जो भाव आहे तो बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती. चॅनलला कनेक्ट राहा मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्या येणार आहे बाजारभाव तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद. दादा आपली आर्यमानची काय भाव दिला? 450 रुपयांनी दिली भाऊ ती. बघू शकता माल. तुम्ही किती सांगितले होते दादा? 500 रुपये सांगितले, पण 500 घेतले नाही आज. 450. तोडा किती आहे आज आपला? दुसरा थोडा आहे. दुसरा. पहिला काय खाली केला होता? 700 रुपयांनी केला. ठीक आहे, आज 450 रुपये. ओके, धन्यवाद. मग तुम्ही आले, जा लवकर खाली द्या करून. अरे माने ना बरोबर. थोडासा वेळच लागतो ना सगळ्या गोष्टीला, टिकवायला वेळच लागला ना. माल चांगले, सगळा माल असंच. अरे म्हणायचं किती थोडा आहे आज? मागचा काय खाली केला? आता लावायचं नाही का परत? बरं, जिरली का? बरोबर. हा ना, लागवडी मेच्याच होते ना. मेच्या लागवडीतून चांगला माल आणला, त्याच्यातही मार्केट समाधानकारक. ते त्याच्यामुळे त्याला विचारलं पुढच्या वर्षी परत लावणार आहे की दरवर्षी म्हणते बांधव नाही ठेवायचं. हा, ठीक आहे, चालेल. चला देऊन टाका व्यवस्थित. मागितलं बोला. आर्यमानचं माल आहे. गाव कोणतं दादा आपले? राऊड. काय भाव मागितला आज? 421 मागितला. 421 रुपये मागितलं. 421 पर्यंत मागितलाय हा माल, राऊडचा माल. तुमची काय अपेक्षा आहे काका? 500 पर्यंत जाईल. मागचा काय दिला काल परवा? 450, 475. प्लॉट कसं काय सध्या आता तुमच्याकडे? किती दिवस चालतील तरी हे प्लॉट? पहिले प्लॉट चालतील 8-10 दिवस. अजून 8-10 दिवस, 8 ते 15 दिवस चालतील. ठीक आहे, चालेल. चला, धन्यवाद. किती मागितली? 321, 400, 400 पर्यंत मागितली. मागचा काय भाव दिला होता? मागचा 400 रुपये. 401 निकाली होईल होता. आज दुसरा खोडा आहे. दुसरा तोडा आहे ना. माल चांगला आहे भाऊ. एवढ्या कष्टातून माल पिकवलं, पण समाधानकारक मार्केट भेटतंय. नाही, मार्केट नाही ना समाधान. कांदा टेम्परेचर न लई करेल. हा ना, खरी परिस्थिती. त्याच्यामुळेच अवघड आहे. तेच ना, अवघड आहे. आधी टेम्परेचर, नंतर आता पाऊस. प्लॉट कसं काय सध्या? पाला कमीच झाला. हा ना, जाम होईल लागलं. ठीक आहे, चालेल. चला, धन्यवाद. काय भाव मागितलं? 400, पावणे 400 पर्यंत. 450 रुपये पर्यंत. डाऊन झालं. पहिलाच तोडा आहे का दुसरा आहे? दुसरा दुसरा तोडा आहे. कसं काय मालाची परिस्थिती, प्लॉटची परिस्थिती? आहे थोडी खराबच झाली या पावसामुळे. हां, आता इथून पुढे थोडी ठीक आहे बा. आतापर्यंत चालू तर झाला. आता हां. बघू आता काय होतं काय नाही. ठीक आहे, चालेल. अरे मानच मित्रांनो, बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे. 3-3.5 देऊ राहिले ना, पावणे 3 आणि 3 मध्ये खाली करू राहिले. हे खाली करायचे ना, तुमची अपेक्षा राहते. मग अशा पावत्या घ्या नुसते. ₹1 कट नाही होणार, ₹1 पण कट होणार नाही. पक्का 400 रुपये.
400 रुपयांनी मित्रांनो ही गाडी चालली. पक्का पक्का खाली व्हायचं. 400 रुपयांनी दिले शेतकऱ्यांनी. बोला कुठला माल आहे माऊली आपला? भरवीर नांदवड. मागितला का आज? अजून मागितलं इतक्यात आले का? ठीक आहे. प्लॉटच्या परिस्थिती कसं काय? किती तोडा आहे आज? पहिलाच तोडा आहे. पहिलाच तोडा आहे. पहिलाच तोडा श्री गणेश आहे आज. श्री गणेश आहे, पहिलेच शेवटचं थोडं हा, परिस्थितीच ती होती. परिस्थिती नाजूक आहे, झाडाची परिस्थिती नाजूक आहे. बरोबर उन्हाळ्याच्या याच्यातून वाचवलं सगळं. बरोबर तिथे आल्यावर अशी परिस्थिती पाहिजे थोडस. बरोबर वर्षी मागच्या वर्षी तुलना जर केली बरोबर. थोडस असं मन नाराज झाल्यासारखं. म्हणजे ऍव्हरेज नसून सुद्धा बाजारभाव त्या मापात भेटून नाही राहिला. आम्हाला कमी कमी 900,000 रुपयाचे पाहिजे. बरोबर तर आता परत 400-500 रुपये मागून राहिले. बरोबर. तिथे जाऊन काय खाली होणार, काय करणार. आणि एवढे औषधं मारले म्हणजे मागच्या वर्षी नव्हते मारले एवढे औषध. खर्च आपट झाले. वातावरण कसं आहे, औषध मारलं का लगेच धुवून जातं. आता पाऊस झाला. पहिले टेम्परेचर मधून वाचवले. आता पावसातून परत अशी परिस्थिती आली. करायचं काय शेतकऱ्याने, अशी गंमत झाली. अवघड परिस्थिती. त्याच्यात मग व्यापारी असाच पाहिजे, कच्चाच नको, गारशेलाच पाहिजे. बरोबर. करायचं काय बा असं. त्यांना तिकडे न्यावं लागलं खुडायला. म्हणजे त्यांची काय त्यांच्या हिशोबाने आणा भाऊ खुडून का हो? असं आता ठीक आहे चालेल. चला धन्यवाद. नंतर प्लॉट आहे का बरं तुमचे? मग आहे ना. चांगली का प्लॉट? हा, आता बांधणीच्या याच्यात आहे. हा तो नंतर येईल, अजून महिने चालू आहे. सप्टेंबर मध्ये चालू आहे. सप्टेंबर चालू आहे. ठीक आहे चालेल. चला धन्यवाद. कोणती 108 आहे का? आर्यमान आहे. मागितला का यांना? अजून नाही मागितलं. पहिलेच तोडा आहे का तुमचं पण? 2-3 तोडे झाले. मापातच माल निघू राहिले. रोहित भाऊ काय परिस्थिती आहे आज? काय अशी परिस्थिती कारण काय मागू राहिले आज? काय माहिती आता आलं इतक्यात आले का? मग घ्या ना यांचं. घेऊन ऑर्डर किती के? 6 कॅरेट फक्त. ऑर्डर तेवढा ना कारण भाऊ समोर परिस्थिती नाही ना. आपली कोणती 108 आहे का? नाही आर्यमान. कुठला माल आहे आपला? कोकणगाव. कोकणगाव. आता झाले का? पहिलाच थोडा यार. पहिलाच तळ आहे. ठीक. तुम्ही काय दिला? ते काय मागितलं तुम्ही? 361. काय 40 रुपयाची इच्छा कमी राहिली त्यांची. मोठे माल 400 रुपये चालले दादा. कमी होते बरं का. हा ना मग. जाय 300 अकाउंट खाली करून दे. 100 कमीचा विषय नाहीये. इथं जो भाव ठरला तो भाव तिकडे खाली करायचा. बस कमीचा आमच्याकडे विषय नाही. आम्ही 20 रुपये कमी घेतो. कालच्या ना आजच्या बाजारभावात काय का बरं बदल झाला? कशामुळे नेमकं? बाहेर विक्री कमी जाऊ राहिली का काय नेमकं? परिस्थिती असं आहे ना, बाहेर व्यापारी उतरले नाही ना मार्केटमध्ये. हम्म. त्यांना परवडलं उतरतील ना. बरोबर. बेंगलोरला पाऊस का होईल त्याच्यात पाहिजे ना. नुकसान नाही मालाचे ना. त्याच्यात पाहिजे ना पाऊस का होईल. जी नुकसान व्हायला पाहिजे अपेक्षित मालांची ते नुकसान नाही ना बेंगलोरला. त्याच्यामुळे इथं परिणाम होऊ राहील. त्यांचा माल नाही एवढं लोकल म्हणणार 351 रुपयाला पलटी करत दिली का? आम्हाला जास्तीत जास्त फक्त 300-350 गाडी कमी नाही घ्यायचं. 350. हा येऊ राहिले. विषय असा आहे, तुम्हाला त्या भावात नाही परवडत, त्यांनाही याच भावात नाही परवडत, असं होऊ राहिलं शेतकऱ्यांना. असा विषय नाहीये. बरोबर. मार्केटची परिस्थिती तशी हा. त्यानुसार आम्ही चाललोय. त्या रेंज मध्ये. मार्केटमध्ये आम्ही एक नाही ना. बरोबर. अनेक व्यापारी ना. बरोबर. मार्केट टाईट असं कोणताच व्यापारी माल सोडणार नाही. का हो? 301 रुपये. कुठला माल आहे आपला? वडाळी भुई. आर्यमानच आहे ना? आर्यमान 301 रुपयांनी मागितलंय. मग दिला का तुम्ही? काय अपेक्षा आहे तुमची आज? 3.5 तरी जायला पाहिजे. ठीक आहे चालेल. किती तोडे चालू आहे आपल्या आता? एकच वक्कल का 2 वक्कल? प्लॉट कसं काय सध्या? प्लॉट जाम राहू नये बरेचसं देऊ. 300 रुपये 350 रुपये. हा ना. ठीक. खर्च निघतील की यावर्षी? आपट खर्च होऊन जाईल. मेच्या लागवड आहे तुमचं? परिस्थिती. ठीक आहे चालेल. तर मित्रांनो आजची अशी परिस्थिती जवळपास आता एवढी आवकता आपल्याला इथून मागं कधी दिसली नाही. आज बघू शकतात 2 लाईनी पूर्ण झाल्या. तिकडून पण एक 3री लाईन झाली. म्हणजे विशेष असं काही आवक नाही, पण जे बाजारभाव आपल्याला कालपर्यंत बघायला मिळत होते ते बाजारभाव आज कमी झालेले. आज बघायला मिळत आहे उठाव थोडा कमी मार्केटला. आणि बघू शकता आता सध्या मार्केटला गाड्या बऱ्यापैकी थांबले. म्हणजे ज्या रेंजमध्ये आधी कालपर्यंत माल जात होते त्याची अपेक्षा आहे लोकांना, शेतकऱ्यांना,
500 रुपयेपर्यंत तरी जायला पाहिजे, 4 साडेचार ती परिस्थिती नाही. 3 ते 3.5 रुपयेपर्यंत मागताय आता व्यापारी. काही वक्कल चांगले वक्कल जात आहे ते 400, 401 रुपये, 411, 21 रुपयेपर्यंत गेले काही वक्कल. व्हिडिओमध्ये दाखवले मित्रांनो. तुमच्याकडे टोमॅटोची काय परिस्थिती, सध्याचे बाजारभाव कसे चालू आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.